नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो उपाय आहे हा उपाय कर्जाशी संबंधित उपाय आहे। तसेच या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शत्रूपासून देखील आपली सुटका होते, आपल्या शत्रूचा नाश होतो। जर का हा उपाय आपण दररोज रात्री झोपतेवेळी केलात तर आपल्या जीवनातील कर्ज समूळ संपून जाईल, सोबतच आपले शत्रू देखील निश्चितच परास्त होतील। आपल्याला अकारण सतावत असलेली भीती, निराशा, काळजी संपून जाईल। आणि म्हणून दररोज रात्री झोपतेवेळी हा उपाय आपण अवश्य करा व आपल्या जीवनातील कर्जाच्या संकटापासून, शत्रूंच्या संकटापासून मुक्ती मिळवा। पण त्याआधी मित्रांनो, जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री चंडभैरवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून भैरव बाबांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील। चला तर मग जाणून घेऊया कर्जमुक्ती आणि शत्रुपीडेपासून मुक्ती मिळवायच्या उपायाविषयी। मित्रांनो, जर का आपण कर्जाच्या बोजाने त्रस्त झाला असाल, काही केल्या आपल्यावरील कर्ज उतरत नसेल, कर्ज उतरायचे तर सोडाच, दिवसेंदिवस ते वाढतच चालले असेल व यामुळे आपला जीव मेटाकुटीला आला असेल, आपल्यासमोर कर्ज कसे फेडायचे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला असेल, शिवाय आपल्या शत्रूंच्या कपट कारस्थानाने आपल्याला नामोहरम केले असेल, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये तुमचा शत्रू बाधा उत्पन्न करत असेल व त्यामुळे तुमची पैशांची कामे अडकली असतील किंवा पैशांची कामे होत नसतील, एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल व त्यामुळे आपण कर्जाच्या बोजाखाली दबत चालला असाल, सततच्या कर्जबाजारीपणामुळे, शत्रूंच्या त्रासामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती, निराशा, काळजी निर्माण झाली असेल, तर मित्रांनो, अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी, कर्जाच्या विळख्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी व शत्रुपीडेपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला एक अगदी छोटासा उपाय करायचा आहे। या उपायाच्या प्रभावाने आपण निश्चितच कर्जमुक्त आणि शत्रुमुक्त व्हाल। आणि म्हणून दररोज रात्री झोपतेवेळी हा उपाय आपण अवश्य करा। या उपायासाठी मित्रांनो, आपल्याला दररोज रात्री झोपतेवेळी आपल्या अंथरुणामध्ये बसूनच एक मंत्र फक्त एक वेळा बोलायचा आहे व त्यानंतर झोपी जायचे आहे। तो मंत्र आहे ओम सर्वशत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात्। ओम सर्वशत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात्। ओम सर्वशत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात्। मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो, ओम सर्वशत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात्। ओम सर्वशत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात्। ओम सर्वशत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात्। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर मिळून जाईल। तर मित्रांनो, आपण दररोज रात्री झोपतेवेळी आपल्या अंथरुणामध्ये बसूनच फक्त एक वेळा हा मंत्र बोलायचा आहे व त्यानंतर झोपी जायचे आहे। मित्रांनो, रोज रात्री झोपताना हा मंत्र बोलून मगच झोपी जाण्याची सवय आपण लावून घ्यायची आहे। ही सवय आपल्या अंगवळणी पाडायची आहे। काही दिवसातच आपण अनुभवाल की आपल्याला कर्जफेड करण्याचे मार्ग मिळत आहेत, आपल्याला धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग मिळायला लागले आहेत, आपला असणारा उद्योग, धंदा, व्यवसाय यामध्ये भरभराट व्हायला लागेल, आपल्या नोकरीमध्ये बढतीचे योग निर्माण होतील, एकंदरीत आपल्या मिळकतीमध्ये वाढ होऊन आपल्या कर्जफेडीचे मार्ग सुकर होतील। तसेच आपला शत्रू आपल्याला त्रास देणे बंद करेल व निश्चितच आपण कर्जमुक्त आणि शत्रुमुक्त व्हाल। तर मित्रांनो, दररोज रात्री झोपतेवेळी आपण हा मंत्र नक्की बोला। श्री चंडभैरवांच्या कृपेने आपली सर्व मनोरथे पूर्ण होतील व आपले जीवन सुखी आणि समृद्ध होऊन जाईल। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री चंडभैरवाय नमः लिहायला विसरू नका,
जेणेकरून भैरव बाबांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.